पुण्यातील नवले पूल परिसरात भरधाव ट्रकने सिग्नलवर थांबलेल्या वाहनांना धडक दिल्याची घटना आज पहाटे घडली। या अपघातात एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला तर अनेक वाहनांचे मोठे नुकसान झाले। मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर अमृतांजन पुलाजवळ आज पहाटे 2:30च्या सुमारास मासे वाहतूक करणारा ट्रक उलटला। या अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती, मात्र प्रशासनाच्या तत्परतेमुळे सुमारे 45 मिनिटात रस्ता मोकळा करण्यात आला। बोर्डाचा 10वीचा गणिताचा पेपर सोशल मीडियावर लीक झाल्याच्या अफवा पसरवून विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या रॅकेटचा पुणे पोलिसांनी पर्दाफाश केला। या प्रकरणी 18 वर्षीय चैतन्य विनोद शेंडे याला अटक करण्यात आली आहे। त्याच्या विरुद्ध शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तपासादरम्यान आरोपीने टेलिग्राम या मेसेजिंग ॲपवरील फाईल एडिट करण्याच्या सुविधेचा गैरवापर करून विद्यार्थ्यांना फसवल्याचं समोर आलंय। कोरेगाव पार्क येथील लेन क्रमांक 5 मधील एका व्यावसायिक इमारतीच्या आवारात आगीची घटना घडली। ही इमारत दमारा इंटरनॅशनल शाळेजवळ आहे। घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे वाहन तातडीने घटनास्थळी दाखल झाले। प्रत्यक्षदर्शी नागरिकांच्या माहितीनुसार आग आटोक्यात आली आहे। राज्यातील काही भागांमध्ये 17 ते 20 मार्च दरम्यान मेघगर्जनेसह पाऊस, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे। 18 ते 20 मार्च दरम्यान हवामान अधिक तीव्र होण्याची शक्यता असून काही ठिकाणी गारपीट होण्याचाही अंदाज व्यक्त करण्यात आलाय।